पालिकेपासून ते कोर्टापर्यंत काय गुंड पाठवून माझ्यावर धमक्या द्यायला सुरुवात केली। यामधील हे अधिकारी काय आणि जे बांधकाम करतात तेही लोक व स्थानिक नगरसेवक ही लोक न्यायालयामध्ये मला गुंड पाठवून धमकावत होते आणि स्वतः तेच न्यायालयामध्ये हजर आहेत। स्थानिक नगरसेवकसुद्धा न्यायालयामध्ये हजर आहेत प्रत्येक तारखेला। हे मी पुराव्यानिशी बोलतोय। नमस्कार। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार कसा चालतो या संदर्भात मी काही बोलत आहे। मधुकर आनंदराव जाधव, सुरेश आनंदराव जाधव, लक्षतीर्थ वसाहत, आदित्य कॉलनी, कोल्हापूर। आमच्या शेजारील लोक हेतवडे यांनी बांधकाम चालू केले। त्या संदर्भात मी महापालिकेला तक्रार केली। तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेची येऊन पाहणी केली। पाहणी केल्यानंतर महापालिकेने ते बांधकाम थांबवण्यासाठी थांबवा पाहिजे होते, परंतु न थांबवता त्यांना बोगस कागदपत्र, गुंठेवारी प्रमाणपत्र बोगस तयार करणे, बोगस सगळे हे करणे। त्यानंतर मी न्यायालयात गेलो। न्यायालयामध्ये मी सर्व कागदपत्र हजर केली, परंतु न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी सर्व बोगस कागदपत्र तयार केली। ज्या वेळेला मी माहिती अधिकाराखाली उत्तर मागायला गेलो किंवा कुठल्याही संदर्भात अर्ज केले तर त्याची दिशाभूल करणारी व चुकीची माहिती देणे व धमकावणे, महापालिकेपासून ते कोर्टापर्यंत काय गुंड पाठवून माझ्यावर धमक्या द्यायला सुरुवात केली। यामधील हे अधिकारी काय आणि जे बांधकाम करतात तेही लोक व स्थानिक नगरसेवक ही लोक न्यायालयामध्ये मला गुंड पाठवून धमकावत होते आणि स्वतः तेच न्यायालयामध्ये हजर आहेत। स्थानिक नगरसेवकसुद्धा न्यायालयामध्ये हजर आहेत प्रत्येक तारखेला। हे मी पुराव्यानिशी बोलतोय। न्यायालयाचं फुटेज काढून बघावं काय, CCTVमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळेल काय। कोण आहेत अधिकारी? भ्रष्ट अधिकारी काय, यामधले हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्या विरुद्ध मी फौजदारी दावे दाखल केलेले आहेत, नावाले आहेत। त्यामध्ये काय श्री विनायक झगडे साहेब, श्री रमेश बस्कर साहेब, श्री महादेव गंगाधर फुलारे साहेब, उपशहर नगररचना NS पाटील, कनिष्ठ अभियंता NS दळवी मॅडम आणि रेकॉर्ड विभागाचे पारके साहेब काय। यातील वरील 3 अधिकाऱ्यांच्यावर मी न्यायालयामध्ये फौजदारी दावे दाखल केलेले आहेत। हे जाणून बुजून माझ्यावर करण्यात येत आहे। यामध्ये काय स्थानिक नगरसेवकापासून ते काय हे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि यामुळं आम्ही या संदर्भात आमची आई मारली गेली या संदर्भात मी जिल्हा पोलीस प्रमुखांना गेलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। सगळे माझ्याकडे पोहोच आहेत। मी सर्व कागदपत्र हजर केलेलं आहेत। राहुल रेकॉर्ड सर ज्यावेळी कलेक्टर होते त्यावेळी आयुक्त चार्ज खाली होता, त्यावेळी त्यांच्याकडे तो चार्ज होता। त्यावेळी राहुल रेकॉर्ड सरांनी कारवाईचे लेखी आदेश दिलेले होते, तीही फाईल या अधिकाऱ्यांनी गायब केलेली आहे आणि न्यायालयामध्ये यांनी आत्ता जे काही कागद हजर केलेले आहेत ती बोगस आहेत काय, पण त्याची शहानिशा न्यायालयात होईल। मला काय या समोरच्या पुढे मी न्यायालयाने लढा लढत आहे काय। मी न्यायालयातून न्याय मागत आहे, तरी बी महापौरनी यामध्ये लक्ष घालून असे भ्रष्ट अधिकारी काय यांची सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई व्हावी, एवढंच माझी विनंती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।